मी आता चाललो आहे मुरबाडला पिकनिक ते बसची पार्टी करायला. बघू शकता तुम्ही. भरले आवडी बघा गो ड्रोन कुठे आहे? ड्रोन ड्रोन कुठे? शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना. हा बघा कसा फिरतोय. हास मनोज काय घेता तुम्ही? हे काय घेता तुम्ही? बड़ा हरामी हो बेटा. हाय गाईज, जी आता मशाचा रस्ता आहे. 4-5 दिवसात मशाचा रस्ता पूर्ण भरून जाईल. इकडे मोठी यात्रा असते. हा फेमस जत्रा 15 दिवसाची असते. मशाची जत्रा आहे. मशाचं मंदिर इकडे आहे. पण जाऊया थोड्या वेळात तिकडे पुढे. गाईज बघा आता मशाची जत्रेची सुरुवात चालू झाली आहे. पाळणी वगैरे आलेले आहेत, त्यांचं काम चालू झालेलं आहे. हा मंदिर आहे. हा मंदिरात एवढी गर्दी असते का दर्शन करायला पण 1-2 तास जातात. ही पूर्ण जागा पूर्ण भरून जाईल. इकडे अजिबात जागा राहणार नाही. पार तिथपर्यंत पार एकदम ते पूर्ण शेवटपर्यंत जातात लोक राहायला वगैरे वसले येतात इकडे. हा मंदिर आपण दर्शन करूया मंदिराचं. आणि मशाच्या जत्रेच्या दिवशी आपलं दर्शन भेटेल काय भरोसा नाही, एवढी गर्दी असते. तुम्ही बघू शकता खामलिंगेश्वर म्हसोबा देवस्थान हे नाव आहे तिकडचं. खरं तर मसा या नावाने जास्त करून फेमस आहे. बघा तुम्ही पिंड बघू शकता. 13 तारखेपासून ते मंदिरात यात्रा सुरू होणार आहे. माझ्या मते काय 15 दिवस यात्रा असते ही. बाहेर मंदिराचं काम बघा, 1 नंबर काम केलेलं आहे. मंदिराचे रंगरंगोटी किती सुंदर आहे बघा. कलश पण अप्रतिम आहे. इकडनं वरतून तुम्हाला दर्शनाची सोय होईल यात्रेच्या दिवशी. बघा हा थोड्या दिवसांनी दिसणार नाही इकडनं मंदिर. एवढी गर्दी असते इथे यात्रेला. खूप म्हणजे खूप गर्दी असते. चला पुढे आपण निघूया आता फार्म हाऊसच्या दिशेने. आपल्या मशावरून आपले 6 ते 7 किलोमीटर आतमध्ये आहे फार्म हाऊस.
आता आलेलं आहे. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. खूप मस्त बनवलेलं आहे, एकदम सुंदर शिवतीर्थ. हा रस्ता आता आपला फार्म हाऊसच्या दिशेने जातो आहे. थोडासाच लांब आहे आता. हा जुगऱ्यावाडी गाव आहे आणि हा समोर तुम्हाला दिसतोय बघा तो डोंगर, हा भीमाशंकरचा डोंगर आहे. इकडनं आपण ट्रॅकिंगनी जाऊ शकतो. जास्तीत जास्त 2.5 तासातही पोहोचू शकतो ट्रॅकिंग केली तर भीमाशंकर मंदिरावर. आता आपण पुढे फार्म हाऊसला पोहोचूया. आहे जुगऱ्यावाडी गावामध्ये. इकडनं या गावात थोडा गावातून एंट्री आहे आपली. याच्या बाहेर निघालो का आपला फार्म हाऊस आहे. बघू शकतो तुम्ही. आता एकदम डिफिकल्ट रस्ता आहे. खूप गाडी सावकाश काढायला लागते इकडनं. असे टर्न आहेत ना, नवीन ड्रायव्हरला तर जमणारच नाही. एकदम दोन्ही बाजूला घर आहेत. जे सामान वगैरे बाहेर असतात तर खूप जे लक्ष देऊन गाडी काढायला लागते इकडनं. थोडासा आता बाहेर निघालो का तेवढाच भाग आहे. थोडासा बाहेर निघालो का आपण एवढा शेवटचा. इकडनं निघालो आता आपण बाहेर. आता काय प्रॉब्लेम नाही. आता पुढे आपल्याला शाळा लागेल. लहान मुलांची शाळा आहे. हा रस्ता तसा चांगला आहे, काही प्रॉब्लेम नाही. ही शाळा आहे. ही कंपाऊंड दिसतो, पूर्ण शाळेचा कंपाऊंड आहे. बघा शाळा. चला पुढे जाऊया. चला. मस्तपैकी चिकन फ्राय करायला घेतला आहे मी. आणि हे लोक मस्त मसाला पापड बनवतात, बघू शकतो तुम्ही. मस्त आपला चिकन तळून गेलेलं आहे. इकडे ब्लॅक क्रिस्पी बनवायचे आहे.
पुढे दाखवतो तुम्हाला. ही तयार आहे क्रिस्पी आपली, एकदम चविष्ट, एक नंबर. यानी कंप्लीट केला. गजब बेइज्जती है.